मम्मीने भैयाला फक्त शेंगा काढायला सांगितलं होतं, पण त्याने 2 फांद्या मोडून इतिहासच घडवला. आज मम्मीने भैयाला सांगितलं शेवग्याच्या शेंगा काढायला, आणि मी काय कायमच त्याच्या मागे असते, त्याला त्रास द्यायला. आकडा बनवता येत नाही का पटकन. आणि फायनली अशा प्रकारे आम्ही असा आकडा तयार केला. आणि शेवग्याचं झाड आमच्या घरा शेजारीचं आहे आमचं. तिथे गेलो मग शेवगा काढण्यासाठी. आणि इथे साऱ्या आम्ही मकाच केलेल्या आहे अवतीभोवती. शेवग्याच्या शेंगा भरपूर होत्या झाडाला, पण खूप उंच होत्या. तो तोडत होता आणि मी त्याच्यावरती फक्त जोक करून त्याला हसवायलाच बघत होते. आणि हे बघा अचानक काय झालं, मोडली एक फांदी. अरे थांबी मोडून टाकली. आणि त्याने असं काम केल्यावरती मला हसायला पॉईंटच भेटला. मी त्याला म्हणले, अरे बाहुबली, काय तुला सांगितलं होतं आणि तू काय करून ठेवलं. चक्कर आणून सुद्धा याने थांबी मोडली. उगाच शक्तिशाली केला ह्याला. पण खरं सांगू का, शेवग्याचं झाड ठिसूळच असतं, पटकन मोडतं. त्याच्या ताकदीसमोर काय टिकणार आहे बिचारे ते. तोपर्यंत इथे आवळ्या आज्या आल्या. मग काय त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. पुन्हा डबल आम्ही आमच्या कामाला लागलो. तोपर्यंत हे बघा दुसरी फांदी पण ह्याने मोडून टाकली. अरे तू शक्तिशाली बाहुबली. आपण शेंगा मोजूया. 30 शेंगा आणि 2 नुकसान. त्यानंतर फांद्या इथे आणून टाकल्या, कारण रस्त्याने येणाऱ्या शेळ्या आत येऊ नये म्हणून. आता मी या ताज्या शेंगा घेऊन घरी चालले. सो भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.